हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज कथेचा आज चौथा दिवस. आज एक जाकी होणार आहे. आज चौथ्या दिवशी जाकी आज तर ते आपण आता पाहूया. रामकृष्ण हरी. हे बघा आमचे आता महाराज आले बघा, परमेश्वर महाराज. जय जय श्री गुरुदेव दत्त. हे बघा आमचे बांधल महाराज आहेत बघा इथे. हे चांगले सचंद्र गुरुवे साध्या संधि देवा. ओम राजाधिराजाय वसय साई. नमो वयं वैश्रवणाय कुर्महे. समे काम कामाय वयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वराज्यं महाराजमाधिपत्यं समन्तपर्यायिषात् सर्वं सर्वायुष्य अन्तादा परार्धात् तुझे सत्रपर्यन्ताय कराळिते. तदद्वेषेषु गोविन्दो भक्ताः प्रविष्टारु मरुतस्यावसरगृहे आविशितस्य कामी. जय संत राजा महाराज की जय. अवधूत चित्तराज गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमः पार्वती महादेव. काशी विश्वेश्वर भगवान की जय. जय जय श्रीमंत पुष्पांजलि समर्पयामि. शांति शांति शांति. भोपदेव बसलेले आहे. नंतर जे दशग्रंथी आहे ते आपापल्या आसनावर, ज्यांना वेद मुखोदक आहे, ज्यांना छंद आहे, ज्यांना आरण्यक आहे, ज्यांच्याकडे संहिता झालेली आहे, असे भिन्न भिन्न अधिकारी आणि ते सर्व अधिकारी आपापल्या आसनावर मोठे मोठे धर्मग्रंथ घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहे. कुणी पराशर स्मृती घेतलेली आहे, कुणी उपनिषद घेतलेली आहे, कुणी धर्म सिंधू शेखर. तेव्हा त्या ठिकाणी अनेक ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ घेऊन
प्रत्येक जण आपल्या ग्रंथामध्ये की यांना काय शुद्धीपत्र द्यायचं किंवा यांना काय न्याय द्यायचा, आणि म्हणून आज या ठिकाणी ही धर्मसभा भरलेली आहे. आणि त्या धर्मसभेमध्ये ही चारही भावंड मजल दर मजल करत एक आशा आहे की आपल्याला शुद्धीपत्र मिळेल. आणि जर आपल्याला शुद्धीपत्र मिळालं तर आपल्याला या ठिकाणी धर्मामध्ये घेतलं जाईल. आणि ही चारही भावंड त्या ठिकाणी आलेली आहे. श्री ज्ञानेश्वरा, ओ ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो श्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, नमो श्री आणि त्या धर्मसभेमध्ये जे सर्व आसनावर बसलेले होते त्यांना असं वाटत होतं की धर्म आपल्याच कडे धर्म आहे. आणि ते धर्माचं ओझं ते सर्व वागवत होते. आणि बोपदेवांनी त्या ठिकाणी सर्व धर्मग्रंथ पाहिले आणि बोपदेवांनी विचारलं, अरे तुझं नाव काय? बोपदेवांनी विचारलं, तुझं नाव काय? तर निवृत्तीनं सांगितलं, माझं नाव निवृत्ती आहे. निवृत्ती नाव आहे आणि निवृत्ती नामे प्रवृत्ती बांधला, निर्गता विषयाकारा वृत्तया. आणि जो कधी वृत्तीवर येत नाही तो निवृत्ती. आणि तू इथं याच्यामध्ये प्रवृत्तीमध्ये बांधला आणि मौंज बंद आणि हे शुद्धीपत्र ही निवृत्ती. नाव निवृत्ती म्हटले पण निवृत्ती सारखं काही काम नाही. लक्षात ठेवा, निवृत्ती नाव हो नाव असतं पण नावासारखं काही काम नसतं. लक्षात ठेवा हो, नाव खूप सुंदर शोधलं आई वडिलांनी पण नावासारखं काम नाही. काय गंमत आहे आमची, नावं आपल्या आई वडिलांनी फार थाटानं ठेवली नावं, पण त्या नावासारखी करणे आहे का? त्या नावासारखं आपण त्या ठिकाणी कर्तृत्व करतो का? म्हटले तुझं नाव निवृत्ती आहे आणि तो प्रवृत्तीमध्ये बांधलेला आहे. आणि काय नावामध्ये? आणि यांना कसली शुद्धीपत्र द्यायचंय? ह्या बाकीच्या सर्व जे वैदिक किंवा ज्यांच्याकडे वेद, ज्यांच्याकडे आरण्य, ज्यांच्याकडे संहिता, ज्यांच्याकडे छंद, हे सर्व ग्रंथामध्ये पाहत होते की आता यांना काय या ठिकाणी न्याय द्यायचा आहे. आणि न्याय द्यायचा म्हणून त्या ठिकाणी निवृत्तींचा तसा त्यांनी उपहास केला. आणि मग म्हटले, दुसऱ्या एका ब्राह्मणाने विचारलं, अरे हा छोटा दिसतो याचं नाव काय आहे? त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे? तर त्यानं सांगितलं की माझं नाव ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, आणि ज्ञानदेव नाव आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी भवितो. सप्तदिनापर्यंत महाराजांच्या हो वा नलगी महाराजांना लक्षात घ्या. उद्या त्याचं मी तुम्हाला चिंतन सांगणार आहे. दिसणाऱ्यांवर कृपा करती यात नवल नाही, न दिसणाऱ्यांवर सुद्धा माझ्या ज्ञानोबाला कृपा करतात. लक्षात ठेवा, ज्ञानोबांचं व्यक्तिमत्व ते लक्षात ठेवा. हो, उद्या आपण त्याचं चरित्र सांगणार आहोत. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानदेवांचा उपहास केला. सोपानांना विचारलं, तुझं नाव काय? एका ब्रह्मविद्यानं ब्रह्मसभेने विचारलं, तुझं नाव काय? म्हणजे सोपान.
आणि सोपान अवघडला प्रत्यवाई. सोपान म्हणजे मार्ग. अरे तुझा तर मार्ग सरळ आहे, ह्या मार्गामध्ये तू कसं काय अडकलास? सर्व नावाचा उपहास मुक्ताबाला. ही छोटीशी आई, हिचं नाव काय आहे? आणि तिचं नाव विचारलं तुझं नाव काय आहे? तर त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं माझं नाव मुक्ताई आहे. मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी. नाव मुक्ताई, नाव चांगलं ठेवलं म्हटले आई वडिलांनी. हो म्हटले संन्यास घेतला बापानं, पण पोरांची नावं चांगली ठेवली. या धर्मसभेनं सांगितलं हो बरवी ही नावे ठेवली, नावं चांगली ठेवली म्हटले. यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकार केला आणि पोरांची नावं मात्र यांनी चांगली ठेवली. काय नावामध्ये सामर्थ्य आहे? आणि हसण्याने हसू लागले, उपहास करू लागले. आणि हसल्यानंतर यांना भावंडांना वाईट वाटलं की आपण पैठणचं नाव ऐकलं, दक्षिण काशी म्हणून ह्या ठिकाणी ही माणसं, आणि यांना अजून हे वरच्या हो. आणि मग असं ज्ञानेश्वर महाराज बोलल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची वाणी कशी होती लक्षात ठेवा. हो मृदू साच आणि मवा, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी अशी होती. आपल्या वाणीमध्ये 12 प्रकारचे दोष असतात. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चय स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयं तपोच्यते. आपल्या तुमच्या आमच्या वाणीचं तप होत नाही, लक्षात ठेवा. वाणीमध्ये प्रत्येकाच्या वाणीमध्ये 12 दोष असतात, लक्षात ठेवा. ते 12 दोष तुम्हाला सांगतो. विरोधो वादो बळू, उपहासो छळू, वर्म स्पर्शू, आटो वेगो विंदानो. निवृत्तीनाथांच्या सोपान काकांच्या मुक्ताईच्या वाणीमध्ये नव्हते. आणि 12 प्रकारचे दोष टाकून जो व्यक्ती बोलतो तर शास्त्र सांगतं तयाचे विसात शब्द सुखे मनो इति वेद सदेह सच्चिदानंद कानुभवावा तो. ही वाणी होती माझ्या निवृत्तीनाथांची, ही वाणी होती माझ्या ज्ञानोबारायांची, ही वाणी होती माझ्या ह्या भावंडांची. आणि हे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असं त्या बोलल्यानंतर सभेमध्ये माऊली असं बोलल्यानंतर यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि तळपायाच्या आग मस्तकाला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथून एक रेडा चाललेला होता. रेडा, आणि रेडा चालला असताना त्या रेड्याचा जो मालक होता त्या रेड्याचं नाव ज्ञानदेव होतं, लक्षात ठेवा. म्हटले या रेड्याचं नाव ज्ञान आहे, याचंही नाव ज्ञान आहे, मग याच्यामध्ये त्याच्यामध्ये भेद का? आणि बघा काय समाजाचं त्या ठिकाणी काय ही धर्मसभा. आणि आता आपल्याला ती झाकी पाहायची. आणि त्या ठिकाणी सुंदर या ठिकाणी रेडा चाललेला आहे पखालीचा. आणि त्या ठिकाणी आता रेडा याचंही नाव ज्ञान आहे, त्याचंही नाव ज्ञान आहे. आणि राहू द्या. आणि मग त्या दोघांमध्ये भेद काय? मागे सरका, थोडं मागे सरका. आवाज कमी करा, आवाज कमी करा. हो चला, घेऊन जा. जाऊ द्या. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद, आणि रेडा सुद्धा वेद बोला, लक्षात ठेवा. घेऊन जा. चला चला, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. रेडा सुद्धा वेद बोलला. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद. शुद्धीपत्रासाठी आलेले आहेत बघा. शुद्धीपत्रासाठी रेड्याला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद.
ओंकार असा वेद बोलत होता रेडा की यांनी आपले ग्रंथ पाहिले की आपलं कुठं चुकतं का, आपल्याला काही येतं का, असा वेद बोलत होता रेडा. लक्षात ठेवा, सर्वांनी आपले धर्मग्रंथ पाहिले, कुठे स्वर आहे, कुठे व्यंजन आहे, कुठे ह्रस्व आहे, कुठे दीर्घ आहे, कुठे उदात्त आहे, कुठे अनुदात्त आहे, कुठे स्वरित आहे, कोणता स्वर कसा म्हणावा हे रेड्याच्या मुखातून यांनी ऐकलं. यांनी आजपर्यंत असे वेद ऐकले नव्हते. लक्षात ठेवा, आजपर्यंत यांना वेद असे माहिती नव्हते. वेद विदू जरी जाळला माते नेमका वाया गेला, का कणू सांडुनी उठणला कोंडा जैसा. आणि हे सर्व यांनी रेड्याच्या मुखातून पाहिलं. आणि आता जीवनाला ज्ञानोबरायांच्या जीवनाला आता क्रांती मिळालेली आहे. लक्षात ठेवा, म्हणून हे रेडा प्रकरण. काही माणसं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा नाही बोलवला, रेडे आडनावाच्या माणसांकडून वेद बोलवले. माणसं फार विचित्र जगामधले. कळलं की म्हैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालविणे भिंते मृत्तिकेची, नोहे हा महिमा सामान्य. हा सामान्य महिमा संतांचा. लक्षात ठेवा, रेडे आडनावाचे माणसं नाही, म्हशीचा पुत्र. म्हैस करते का, म्हशीचा पुत्र करतो का. आता आणला होता ना, कशी घाबरली तुम्ही, घाबरली की नाही. आणि आशा हो म्हैसी पुत्रामुखी बोलावणे श्रुती. आणि आशा रेड्याच्या मुखातून माझ्या ज्ञानोबा यांनी वेद बोलवले. आणि या ठिकाणी त्या धर्मसभेला आता यांना काय शुद्धीपत्र द्यायचंय आणि आपण यांना शुद्धीपत्र देणारे कोण आहे. आपल्या हाताने यांना शुद्धीपत्र द्यावं एवढी आपली योग्यता नाही. त्यांना कळालं आपला योग्यता, आपला अधिकार काय आणि यांचा अधिकार काय. आणि ह्या सर्व कथा आपल्याला पाहायच्या. आणि या सर्व कथा आपण आता उद्या पाहणार आहोत. आपल्या कथेची मर्यादित वेळ संपलेली आहे. उदाहरणांचा जो वेश ज्यांनी घेतला या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांना सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे असणारे या ठिकाणी बांदल हे परिवार यांनी त्या रेड्याचं सर्व कोणता मालक आहे दादांनी सांगितलं होतं आणि उपलब्ध केला. लक्षात ठेवा. म्हणून त्यांना सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे असणारे या ठिकाणी गुरुजन गायक वादक आमचे राधाकृष्ण महाराज, आमचे मदन महाराज, आमचे आदिनाथ महाराज आणि आपले नलगे महाराज यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर या ठिकाणी आमचे साथ धन्यवाद देतो. आज या कथेसाठी या ठिकाणी आमचे कर्डेलवाडीचे सर्व भावी भक्त या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे या ठिकाणी ढवळगाववरनं आमचे नाना ढवळे असतील, आमचे या ठिकाणी दिलीप आबा बनकर असतील, आमचा सर्व हा ढवळगावचा परिवार या ठिकाणी आलेला आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी मातृवर्ग, पितृवर्ग आणि या ठिकाणी आमचे या ठिकाणी लोखंडे नाना पण आलेले आहेत. 2-3 दिवस त्यांना काय काम होतं, त्यांच्यामध्ये कामच जास्त आहेत. काय पण कसे काय आले चला, पण ते आले. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. नाना तुम्ही आल्यानंतर आम्हाला बरं वाटतं, पण तुम्ही जास्त व्यस्त आहात तरी तुम्ही आलात. मला वाटतं दादांनी फोन केला काय, तरी पण या ठिकाणी तुमची उपस्थिती या ठिकाणी दिसली. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. महाराज म्हटले, प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती आईनी तुरडा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. या ठिकाणी आमचे गावठी सरपंच या ठिकाणी आलेले आहे. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचा मी ऋणी आहे. सर्वांना हृदयापासून मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आजच्या वाणीला या ठिकाणी विराम द्यायचा. या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी रामदास भगत घेऊन आले. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी आपली सिस्टीम छान आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमचे असणारे बेंद्रे महाराज सुंदर या ठिकाणी कथेचं या ठिकाणी प्रक्षेपण करत असतात आणि त्यांनाही या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो.
आणि या ठिकाणी पुरुष एकदा झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी, सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी, शिव चिदंबर स्वामींच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. लक्षात ठेवा, एक भजन होईल आणि हे या ठिकाणी लगेच आपल्याला आरतीसाठी उभं राहायचे. सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचं. लक्षात ठेवा. भारत माता की जय। आज के आनंद की जय। अपने अपने गुरुदेव की जय। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांती शांती शांती। 1 मिनिट चव्हाणवाडीचे आमचे सर्व